डोक्यावरील गाठ काढण्यासाठी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर उपचारात त्रुटी राहिल्याने एका 19 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रविवारी संतप्त ग्रामस्थांनी संबंधित खासगी रुग्णालयात तीव्र आंदोलन केले। ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठेवून निषेध व्यक्त केला। शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका युवतीला डोक्यात गाठ असल्याने शुक्रवारी कणकवली येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला। त्यानुसार सायंकाळच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली। मात्र शस्त्रक्रियेनंतर युवतीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। परिस्थिती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले। दरम्यान कोल्हापूरमध्ये उपचार सुरू असतानाच आज रविवारी पहाटे युवतीची प्राणज्योत मालवली। मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला। शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक चाचण्या न करता उपचार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांना शांत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। मात्र दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209761353। पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।